दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या आखाती युद्धाचा थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवर सुद्धा दिसू लागलाय। सोलापुरात ड्रायफ्रुट्सच्या किमती गगनाला भिडल्यात। रमजान महिन्यामध्ये विशेषतः शिरखुर्मा हा पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदाम, काजू, पिस्ता आणि चारोळ्यांचा वापर केला जातो। मात्र यंदा या सर्वच वस्तूंच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे। आखाती युद्धाचा थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवरती दिसू लागला आहे। आयात होणाऱ्या वस्तूंवर परिणाम होत असून ड्रायफ्रूटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। रमजान महिन्यात विशेषतः शिरखुर्मा हा पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदाम, काजू, खजूर, पिस्ता आणि चारोळीचा देखील वापर केला जातो। याच दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात तर भाविक खरेदी करण्याकरता येतात। मात्र आता जर आपण बघितलं तर पूर्णपणे दुकान आता ओस पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याला मला पण व्यवस्थित मिळालं पाहिजे असं आहे। युद्ध लवकर थांबलं पाहिजे। आपण बघितलं असेल की आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्य नागरिकांवर बसलेला आहे। उद्या रमजानचा ईद आहे, मात्र मुस्लिम समाजाला ड्रायफ्रूट खरेदी करता पाठ करून आपल्याला पाहिजे।